आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। कडक उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी दिलीप कुमार हिंदुस्थानी, जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, जिल्हा कार्याध्यक्ष। जत तालुक्यात सध्या तीव्र कडक उन्हाळ्याचा तडाखा जाणवत असून मार्च महिन्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे। विशेषतः शाळेच्या इमारतींमध्ये पत्र्याच्या खोल्या असल्याने वर्गखोल्यांतील तापमान अधिक वाढते, त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवसभर स्थिर बसणे कठीण होत असून अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत। याशिवाय शाळेत पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे अशा तक्रारी वाढू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षण संघटना, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी यांनी केली आहे। संबंधित शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही त्यांनी नमूद केले आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।